Hello friends, namaskar, good morning. Today let us start with new topic. Topic number 1.5, Mrs. Addis. This is the topic name, Mrs. Addis. So let us start with icebreakers. Part number 1. Share your opinions, feelings with your partner about a stranger who has a villainous look or appearance. Share your opinions or feelings with your partner about a stranger who has a villainous look or appearance. तर आपल्याला करायचं काय? तुमचे मतं किंवा तुमच्या भावना त्या ठिकाणी तुमच्या पार्टनरशी शेअर करायच्या आहेत. अबाउट अ स्ट्रेंजर, एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल. स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी व्यक्ती. हू हॅज अ व्हिलनियस लुक, की त्या अनोळखी माणसाचा जो लुक आहे तो अतिशय व्हिलनियस आहे, अतिशय व्हिलनसारखा दिसतो, खलनायकासारखा त्याचा ॲपिरन्स आहे, असा असा लुक त्या माणसाचा आहे. तर तुम्हाला काय वाटतं की आय फील, तर असं जेव्हा एखादं भयानक चित्र समोर येतं की एखादा त्या व्हिलनसारखा दिसतोय, तो एकदम दाढीबिडी वाढलेली, चेहरा रागीट किंवा अतिशय डोळे लाल भडक, असं असं जेव्हा चित्र समोर येतं त्यावेळेला साहजिक आहे आपल्याला भीती वाटते. फर्स्ट ऑफ ऑल वी गेट फिअरफुल, की आय फील फिअरफुल, आय फील डेंजरस, मला भयानक वाटेल की बाबा काहीतरी. आय फील क्युरियस, मला उत्सुकता वाटेल. आय फील सस्पिशियस, मला थोडासा मी साशंक असेल की खरंच हा माणूस भिलन असेल का, किंवा तर अशा अनेक भावना मनामध्ये येतील. थोडंसं कुतूहल वाटेल, काही वेळेला भीती वाटेल की बाबा हा आपल्याला करेल की काही काय. असं म्हणजे बऱ्याच वेळा अशा माणसाचा काही काही लोकांचा जो चेहरा असतो तो अतिशय उग्र असतो. असे माणसं नकोसे वाटतात. दे आर अनबिअरेबल, दे लुक फिअरफुल, अँड आय फील क्युरियस, डेंजरस, क्रुएल, ऑर वन शुड नॉट जज अ बुक बाय इट्स कवर. पण असं म्हणतात की माणसाने नुसत्या कव्हरवरनं पुस्तकाचं मूल्यमापन करू नये, की कव्हर कसं असेल ते काय सांगता येत नाही. ॲपिरन्सेस कॅन बी डिसेप्टिव्ह. त्या ठिकाणी कुठलेही ॲपिरन्सेस जे असतात ना, कुठलंही वरचं बाह्यपृष्ठ जे असतं ना, ते डिसेप्टिव्ह असतं असं म्हणतात. ते फसवं असतं. तर कार्यभुल्लावरली या रंगासी. पण असं होतं बऱ्याच वेळा की एखादा व्हिलनियस लुक, एखादा भयानक असा उग्र चेहऱ्याचा माणूस बघितला की आपण भीतो, आपल्याला शंका येते, आपल्याला भीती वाटते. तर अशा अनेक भावना मनामध्ये येत असतात. पुढे आपण जाऊया. रिकॉल युअर फेवरेट क्राईम स्टोरी ऑन टी व्ही. डिस्कस विथ युअर फ्रेंड हाऊ यू कुड प्रिव्हेंट द व्हिलन थीफ फ्रॉम कमिटिंग द क्राईम ऑर थेफ्ट. तर आपल्याला एखादी अशी क्राईम स्टोरी आपण बघितलेली आहे का, टी व्हीवर एखादा असा गुन्ह्याची कथा बघितलेली आहे का. डिस्कस विथ युअर फ्रेंड हाऊ यू कुड प्रिव्हेंट द व्हिलन थीफ फ्रॉम कमिटिंग द क्राईम थेफ्ट. तर आपल्याला त्याच टी व्हीमधल्या त्या सिरियलबद्दल बोलायचं आहे की त्या डिस्कस विथ युअर फ्रेंड हाऊ यू कुड प्रिव्हेंट द व्हिलन थीफ फ्रॉम कमिटिंग द क्राईम. तर आपण त्या जो व्हिलन आहे, जो खलनायक आहे, जो चोर आहे, त्याला त्या गुन्ह्यापासून, चोरी करण्यापासून त्याला आपण कसं थोपवू शकलो त्याबद्दल आपल्याला त्या ठिकाणी वर्णन करायचं आहे. तर हा एक किस्सा आहे आणि त्या ठिकाणी आपण हा किस्सा आपण आपल्या मित्राला सांगायचं की अशा अनेक CID सारख्या अशा अनेक कथा आपण अनेक एपिसोड बघितले असतील, क्राईम स्टोरी असतील, क्राईम फाईल्स असतील, त्याच्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. तर पुढे आपण जाऊया नेक्स्टकडे. द फिलिंग्ज ऑफ अ पर्सन व्हेन ही कमिट्स अ मिस्टेक आर. जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते त्यावेळेला त्याच्या भावना काय असतात, तो काय करतो नेमका. नंबर 1, ही ट्राईज टू जस्टिफाय इट. तो जस्टिफाय करतो की मी कसा बरोबर आहे. स्वतःची चूक मान्य न करता तो स्वतःलाच तो आपण जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करतो. ही ट्राईज टू जस्टिफाय इट, की माझंच बरोबर आहे, जस्टिफिकेशन देतो, त्याचं तो समर्थन करतो बऱ्याच वेळेला. जर चूक झाली एखाद्या व्यक्तीची तर तो काय करतो अजून. ही ट्राईज टू हाईड इट, तो लपवण्याचा प्रयत्न करतो. ही ट्राईज टू हाईड इट, हाईड करणं, लपवणं. ही ट्राईज टू गेट सिम्पती, तो बऱ्याच वेळा सिम्पती मिळवण्याचा प्रयत्न करतो. इतरांकडनं सहानुभूती कशी मिळेल आपल्याला. ही ट्राईज टू गेट सिम्पती. ही ट्राईज टू ब्लेम अनादर, तो दुसऱ्याला दोष देतो, दोषारोपण करतो की याच्यामुळे ते झालं, याच्यामुळे झालं वगैरे, असा दोषारोपण करतो, ब्लेम करतो. ही प्रिटेंड्स टू बी इनोसंट, तो बऱ्याच वेळा अशी बतावणं करतो की तो इनोसंट आहे, तो निरागस आहे, असंही तो त्या ठिकाणी
सांगतो. तर अशा वेळेला चूक झाली की त्या ठिकाणी माणूस आपण आपलं जस्टिफिकेशन देतो, आपलं समर्थन करतो, आपण ते लपवतो, काही वेळेला आपण सिंपती मिळवतो, आपण ब्लेम करतो, आपण दाखवतो की आपण खूप इनोसंट आहोत वगैरे. अशा प्रकारे चोरी केल्यानंतर, चूक केल्यानंतर घडतं असं. द पर्सन हू मेक्स अ मिस्टेक ऑर कमिट अ क्राईम शुड बी पनिश बिकॉज, ज्या व्यक्तीने चूक केलेली आहे, ज्या व्यक्तीने एखादा गुन्हा केलेला आहे, त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. कारण त्या ठिकाणी आहे, सगळ्यात पहिल्यांदा कारण आहे, ही शुड नॉट बी रिपीट इट हिज मिस्टेक. ही शुड नॉट बी रिपीट हिज ऑर हर मिस्टेक. तर त्याने किंवा तिने ती चूक पुन्हा करू नये, यासाठी त्या ठिकाणी त्याला पनिशमेंट व्हायला पाहिजे. ऑदर्स विल लर्न फ्रॉम हिज ऑर हर मिस्टेक. तर तिच्या किंवा त्याच्या मिस्टेककडनं इतर लोकांनी धडा घ्यावा, म्हणून त्या ठिकाणी त्याला शिक्षा मिळायला पाहिजे. द पनिशमेंट विल बी ॲन एक्झाम्पल टू अदर्स नॉट टू कमिट मिस्टेक. द पनिशमेंट विल बी ॲन एक्झाम्पल टू अदर्स. आणि पनिशमेंट हे प्रकारचं उदाहरण आहे त्याला, की त्याने अशा चुका पुन्हा करू नये. द पनिशमेंट कॅन रिफॉर्म हिज कॅरेक्टर. कदाचित त्या पनिशमेंटमुळे त्याचं कदाचित त्याचे गुण जे आहे ते बदलू शकतात, तो बदलू शकतो पनिशमेंटमुळे. तर अशा पद्धतीने जर चूक किंवा गुन्हा केला तर त्या ठिकाणी पनिशमेंट व्हायला पाहिजे, कारण अशा चुका पुन्हा घडू नयेत ही अपेक्षा सहसा पहिल्यांदा असते. तर पुढे आपण जाऊया, काय नेमकं आहे हे जे आहे ते बघूया आपण. ह्या ठिकाणी नेमकं काय दिलेलं आहे आणि नेमकी ही कथा जी आहे ही कशी आहे, ती या कथेमध्ये काय आलेलं आहे ते आपण बघूया. तर ह्या ठिकाणी आहे शैला काय स्मिथ नावाची ही लेखिका आहे, आपल्याला दिसतं ह्या ठिकाणी. शैला काय स्मिथ वॉज अन इंग्लिश नॉव्हेलिस्ट अँड पोएट. एक इंग्लिश कादंबरीकार आहे आणि कवी आहे. मेनी ऑफ हर नॉवेल्स वेअर सेट इन द बॉर्डरलँड्स ऑफ ससेक्स अँड केंट इन द इंग्लिश रिजनल ट्रॅडिशन. आणि बऱ्याचशा तिच्या ज्या कादंबऱ्या आहेत, ह्या लेखिकेच्या कादंबऱ्या ज्या आहेत, मेनी ऑफ हर नॉवेल म्हणजे कादंबरी, वेअर सेट इन द बॉर्डरलँड्स ऑफ ससेक्स अँड केंट. तर ससेक्स आणि केंट नावाचे हे जे भाग आहेत इंग्लंडमधले, तर त्या भागांमधल्या ह्या कथा त्यांच्या त्या बॉर्डर लाईनवरच्या कथा त्या कादंबरीमध्ये आहे. इन द इंग्लिश रिजनल ट्रॅडिशन. तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने एक इंग्लिश बॅकग्राऊंड मधल्या ह्या कथा आहेत. हर बुक द एंड ऑफ द हाऊस ऑफ एलार्ड बिकेम अ बेस्ट सेलर. तर तिचं जे पुस्तक होतं ह्या लेखिकेचं, शैला काय स्मिथ यांचं, हर बुक द एंड ऑफ द हाऊस ऑफ एलार्ड बिकेम अ बेस्ट सेलर. ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते विकलं गेलं होतं, अतिशय चांगलं त्याची प्रसिद्धी त्याला मिळाली होती त्या पुस्तकाला. द स्टोरी इज अबाउट अ पिझंट वुमन हू फाइंड्स अ डेस्परेट यंग मॅन ॲट हर डोर स्टेप. ह्या ठिकाणी जी कथा आलेली आहे ह्या धड्यामधली, द स्टोरी इज अबाउट अ पिझंट वुमन. एक शेतकरी स्त्री आहे. पिझंट म्हणजे शेतकरी. पिझंट वुमन एक शेतकरी स्त्री आहे, एक कष्टकरी अशी ती बाई आहे. हू फाइंड अ डेस्परेट यंग मॅन, की जी एका असहाय्य अशा तरुण मुलाला आपल्या दरवाजात बघते आहे. दरवाजात तो आलेला आहे, तो तरुण मुलगा तिच्याकडे. प्लीडिंग ऑफ हर टू गिव्ह हिम प्रोटेक्शन फ्रॉम द पोलीस. आणि तो विनंती करतो आहे की त्याला पोलिसांपासून तिने वाचवावं, अशी विनंती त्यात तो तरुण मुलगा तिला करतो आहे. ही हॅड बीन पोचिंग ऑन द नियर बाय इस्टेट. आणि त्याने कुठेतरी एक पोचिंग, आता पोचिंगचा अर्थ होतो हंटिंग करणं, शिकार करणं. तर त्याने कुठेतरी जवळपास एक शिकार केलेली आहे आणि इन पॅनिक, आणि तो घाबरलेला आहे. हॅड किल्ड वन ऑफ द गेमकीपर्स. आणि त्या ठिकाणी एका रक्षणकर्त्याला, राखण करणाऱ्या रखवालदाराला त्याने एक प्रकारे मारून टाकलेला आहे. एक प्रकारे त्याने त्याला शूट केलेला आहे आणि तो त्या ठिकाणी आपल्या ह्या मिसेस ॲडिसच्या दरवाजापाशी आलेला आहे आणि तो त्यांना विनंती करतो आहे की तुम्ही मला आतमध्ये घ्या. आणि ती कशा पद्धतीने त्याला वाचवते, काय करते आहे ती ह्या कथेमध्ये, त्याचं वर्णन ह्या ठिकाणी आलेलं आहे ह्या कथानकामध्ये. मिसेस ॲडिस नावाची ही हा जो धडा आहे याच्यामध्ये नेमकं कशी ही वर्णन केलेलं आहे आणि तिचं धैर्य काय आहे, कशा पद्धतीने ती वागते आहे. आणि एकंदरीत ही कथा जी आहे, ही कथा अतिशय सस्पेन्स अशा अंगाने गेलेली आहे, थोडंसं थ्रिल आहे आणि कसं वागावं हे पण सांगते. तर आपण मूळ कथानकाला सुरुवात करूया आणि काय आहे ते बघूया आपण. तर मिसेस ॲडिस नावाची ही बाई आहे आणि आता ती कथा आपली नेमकी काय आहे तर ते तिला आपण सुरुवात करूया. इन नॉर्थ ईस्ट ससेक्स. आता हे ससेक्स काय आहे तर हे ठिकाणी दिलेलं आहे. अ
काउंटी इन द साऊथ ऑफ इंग्लंड. तर इंग्लंडच्या दक्षिणेकडचं हा एक जिल्हा आहे असं म्हणूया आपण. एक एक प्रांत आहे. ससेक्स नावाचा एक एक प्रांत आहे. एक विशिष्ट असा गावाचं नाव म्हणूया आपण असं. तर ईशान्य इंग्लंडमधलं ससेक्स नावाचा हा भाग, अ ग्रेट टंग ऑफ लँड. आता हा टंग ऑफ लँडचा अर्थ काय होतो? अ लॉंग स्ट्रेच ऑफ लँड ब्रांचिंग आउट फ्रॉम द मेन रोड. अ लॉंग स्ट्रेच ऑफ लँड ब्रांचिंग आउट फ्रॉम द मेन रोड. तर एक लॉंग स्ट्रेच ऑफ लँड ब्रँचिंग आउट फ्रॉम द मेन रोड. तर एक असा लांबलचक असा रस्ता मुख्य रस्त्यापासून गेलेला आहे असं त्याला म्हटलं आहे टंग ऑफ लँड. तर हा ससेक्सचा हा जो प्रांत आहे आपल्या ईशान्य अशा त्या इंग्लंडमध्ये, अ ग्रेट टंग ऑफ लँड रन्स इन टू केंट. आणि त्याच्या ह्या ससेक्सचा असा बराचसा बहुंशी जमिनीचा भाग जो होता तो केंट प्रांतामध्ये त्या ठिकाणी जो आहे. आता हा केंट पण एक प्रांतच आहे. तर ह्या केंट प्रांतामध्ये तो त्या ठिकाणी समाविष्ट झालेला आहे. इट इज अ लँड ऑफ वुड्स. आणि हा जो संपूर्ण भाग आहे ना, तर हा एक जंगल ह्या भागामध्ये आहे. विशेष करून हा ससेक्स आणि केंटचा जो पार्ट आहे हा जंगल, याच्यात जास्त जंगलव्याप्त असा भाग आहे. द ओल्ड हॅमर वुड्स ऑफ द ससेक्स आयर्न इंडस्ट्री. तर द ओल्ड हॅमर वूड, आता इथे हॅमर वूडचा अर्थ दिलेला आहे. वूड म्हणजे फॉरेस्ट. वूड डिस्क्राईब ॲज हॅमर बिकॉज इन द पास्ट आयर्न यूज टू बी मेड युझिंग टिंबर अँड वॉटर. तर ह्या ठिकाणी याला हॅमरवूड असं का म्हणतात? तर ह्या ठिकाणी पूर्वीला हॅमर म्हणजे हातोडे बनवले जायचे, लोखंडी हातोडे त्या ठिकाणी बनवले जायचं त्या ठिकाणी त्या लाकडापासून, आणि तिथल्या पाण्याचा वापर व्हायचा, आणि म्हणून त्या ठिकाणी याला हॅमरवूड असं म्हणतात. त्या ठिकाणी हातोडीची जंगल असं त्या ठिकाणी त्या म्हणतात. हा जो भाग आहे ऑफ द ससेक्स आयर्न इंडस्ट्री अँड अमंग द वूड्स ग्लीम द हॅमर पॉन्ड्स. आणि ह्या ठिकाणी विशेष काय तर ग्लीम म्हणजे चमक. तर अशाच ह्या जंगलामध्ये त्या ठिकाणी हॅमर पॉन्ड पण आहे. एक विशिष्ट असं एक तळं आहे पाण्याचं, छान असं चमकणारं पाण्याचं तळं आहे. आणि पूर्वी असं होतं की या ठिकाणी एक लोखंड इंडस्ट्री त्या ठिकाणी होती, आणि ह्या ठिकाणी बऱ्यापैकी हॅमर्स बनवले जायचे. अशी ती जंगलाचा हा भाग आहे, ससेक्स आणि केंटमधला भाग आहे. ओईंग टू द थिकनेस ऑफ द वूड्स द रोड दॅट पासेस मिसेस ॲडिस कॉटेज इज डार्क लॉंग बिफोर द फील्ड्स बियॉन्ड. तर आणि ओईंग टू द थिकनेस ऑफ द वूड, इथलं जंगल इतकं दाट होतं ह्या भागातलं. द रोड दॅट पासेस मिसेस ॲडिस कॉटेज. आणि ज्या ठिकाणी आपल्या ह्या मिसेस ॲडिसचं कॉटेज आहे, ज्या ठिकाणी मिसेस ॲडिसचं जे छोटीसा एक घर आहे, कॉटेज आहे, किंवा एक छोटीशी झोपडी आहे या अर्थाने, इज डार्क लॉंग बिफोर द फील्ड्स बियॉन्ड. आणि ह्या जंगलाच्या मध्ये कुठेतरी असं शेतामध्ये त्या मिसेस ॲडिसचं घर आहे. दॅट नाईट देर वॉज नो ट्वालाईट. त्या रात्री त्या ठिकाणी काही संधिप्रकाश नव्हता. नो मून, चंद्रप्रकाश पण नव्हता. ओनली अ फ्यू प्रिक्स ऑफ फायर. प्रिक्स ऑफ फायरचा अर्थ आहे त्या ठिकाणी स्टार्स. फक्त काही चांदणे पडलेलं होतं, रात्रीची वेळ होती. इन द ब्लॅक स्काय अबव्ह द ट्रीज. आणि त्या काळ्या कभिन्न आकाशात त्या ठिकाणी काही चांदण्यांचा थोडा प्रकाश दिसत होता अशा त्या रात्री. बट व्हॉट द डार्कनेस हिड द सायलेन्स रिव्हील्ड. पण व्हॉट द डार्कनेस हिड द सायलेन्स रिव्हील्ड. पण त्या काळ्या कभिन्न त्या रात्री त्या ठिकाणी ती जी शांतता होती, ती शांतता मात्र आपल्याला दिसत होती ताबडतोब, की इतकी प्रचंड नीरव शांतता त्या ठिकाणी आहे. जंगलाचा भाग आहे, आणि अशा ह्या जंगलाच्या भागामध्ये रात्रीच्या वेळेला काय परिस्थिती असेल आपण कल्पना करू शकतो. इन द ॲब्सल्यूट स्टिलनेस ऑफ द नाईट. आणि अशा त्या नीरव रात्री, एक शांत रात्री, विंडलेस, की ज्या ठिकाणी वारा वाहत नाही आहे, शांत आहे सगळं. अँड क्लिअर एव्हरी साऊंड वॉज डिस्टिंक्ट. त्या ठिकाणी प्रत्येक आवाज जो आहे डिस्टिंक्ट, अगदी क्लिअर आवाज ऐकायला येतो. प्रत्येक साऊंड त्या ठिकाणी ऐकायला येतोय, इंटेन्सिफाईड होतोय. प्रत्येक साऊंड जो आहे, प्रत्येक ध्वनी जो आहे जंगलातला त्या भागातला, तो एक विशिष्ट तीव्रतेने पुढे येतो आहे. द डिस्टंट बार्क ऑफ अ डॉग ॲट डेल्मेंडाईन साऊंडेड क्लोज ॲट हँड. आणि त्या ठिकाणी दूरवर कुठेतरी डेल्मेंडॉनच्या प्रांतामध्ये, त्या नेम ऑफ अ व्हिलेज या ठिकाणी म्हटलं बघा, डेल्मेंडाईन काय आहे ते एक गावाचं नाव आहे. तर दूर त्या गावामध्ये कुत्रे भुंकत आहेत, आणि त्या दूरवरच्या कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज सुद्धा त्या ठिकाणी अगदी जवळ येतोय असं वाटतंय आपल्याला. अँड द मॅन हू वॉक ऑन द रोड. आणि अशा ह्या परिसरामध्ये, अशा ह्या वातावरणामध्ये एक मनुष्य त्या ठिकाणी रस्त्याने चालतो आहे. अ मॅन हू वॉक ऑन द रोड कुड हिअर द एको ऑफ हिज ओन फूटस्टेप्स. आणि तो चालताना रस्त्यावरून त्याच्याच पावलांचे आवाज त्याला त्या ठिकाणी, त्याची प्रतिध्वनी जी ऐकायला त्याला येत आहेत.
फॉलोईंग हिम लाईक अ नेल, आणि एखादी मृत्यूची घंटा वाजावी, नेल म्हणजे मृत्यू घंटा वाजावी, त्या पद्धतीने ते आवाज त्याला ऐकायला येत आहे. आणि तो चालतोही त्या निरव शांततेमध्ये, त्या ठिकाणी तो पुढे निघालेला आहे. आपण पुढच्या एव्हीकडे वळूया.